सो हाय गाईज, वेलकम बॅक आवर यूट्यूब चॅनल MPSC डिझायर. फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये अजून पॉलिटीचा एक क्वेश्चन ॲनालिसिस करणार आहोत की जो रिपीट म्हणजे रिपीटच चालू आहे की म्हणजे आपली 24 असेल, 25 असेल आणि 26 एक्झाम त्याच्यामध्ये पण परत रिपीट होतोय. तर क्वेश्चन काय फॉर्मॅट आहे ते आपण आधी म्हणजे ते इथे बघूया. बघा, क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं की कोणत्या परिशिष्टामध्ये भारतीय अधिकृत भाषांची इथे यादी वगैरे आहे हे विचारलं होतं. खूप इझी आहे, बऱ्याच वेळा म्हणजे हा क्वेश्चन वगैरे पण रिपीट झालेला इथे आहे. सो 8वी अनुसूची होती. आपल्याला माहिती आहे की 8व्या परिशिष्टामध्ये म्हणजे भाषेसंबंधीच्या तरतुदी वगैरे आहे त्या इथे संविधानामध्ये सांगितलेल्या आहे. सो याचा जो सब टॉपिक आहे की म्हणजे टॉपिक काय आहे तर सो घटनेतील भाग आणि अनुसूचीचे घटनेतील भाग आहे आणि अनुसूची आहे म्हणजे 12 अनुसूची आणि जे भाग आहे आपले 22 भाग वगैरे ते इथे प्रॉपरली आपण इथे केले पाहिजे. सो बघा, हे तर क्वेश्चनचा ट्रेंड वगैरे झाला जो की आपण इथे बघितला. आता याच्यामध्ये बघा आपल्याला ऑप्शनमध्ये इथे काय दिलं होतं की 5वं परिशिष्ट होतं. 5व्या परिशिष्टामध्ये आपल्याला काय सांगता की ST आणि ST प्रशासन आणि नियंत्रण याच्या संबंधीच्या तरतुदी आहे. म्हणजेच SC साठी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी सो प्रशासन नियंत्रण तरतुदी. त्याच्यानंतर 10व्या परिशिष्ट इथे आपल्याला विचारलं होतं. सो 10व्या परिशिष्टामध्ये काय आहे, पक्षांतरबंदी इथे कायदा दिलेला आहे. पक्षांतरबंदी कायदा. आता हा कायदा म्हणजे कोणत्या घटनादुरुस्तीने इथे समावेश करण्यात आला तर पक्षांतरबंदी कायद्याचा समावेश हा 52व्या घटनादुरुस्ती 1985 इथे करण्यात आला होता. एवढं आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर येतं आपले 9वे परिशिष्ट बाय ऑप्शन. सो 9व्या परिशिष्टामध्ये काय आहे की जे राज्याचे आपले विधिमंडळ आहे म्हणजेच विधान परिषद असेल, विधानसभा असेल त्याच्याबद्दलचे इथे त्यांचे कार्य व विनिमयाबद्दल इथे तरतुदी म्हणजे 9व्या शेड्यूलमध्ये इथे केलेली आहे. सो बघा, हे ऑप्शनचं इथे आपण अनालिसिस पाहिलं. आता आपला जो म्हणजे 8व्या अनुसूचीबद्दल म्हणजे भाषेबद्दल आहे त्याच्याबद्दल आपण इथे थोडं डिटेलमध्ये बघूया. आता 8व्या अनुसूचीमध्ये सुरुवातीला जेव्हा संविधानाची निर्मिती झाली होती सो सुरुवातीला इथे 14 भाषा होत्या. बट आता इथे काही घटनादुरुस्ती वगैरे करून त्याच्यामध्ये म्हणजे काही भाषा ऍड झाल्या आहे. तर ती जी संख्या आहे आता 14 भाषावरून सध्या 22 भाषांपर्यंत इथे पोहोचलेली आहे. तर सध्या 22 भाषा म्हणजे 8व्या अनुसूचीमध्ये इथे आपल्याला दिसतात. सो पहिल्यांदा जी घटनादुरुस्ती झाली होती 1967ला ती 21वी घटनादुरुस्ती झाली होती. त्यानुसार म्हणजे सिंधी भाषेचा समावेश जे ते 8व्या परिशिष्टामध्ये इथे केला होता. त्याच्यानंतरची म्हणजे घटनादुरुस्ती 1992 मध्ये झाली. भाषेसंबंधी म्हणजे दुसरी घटनादुरुस्ती होती. तर त्या म्हणजे 71वी घटनादुरुस्ती त्यामार्फत म्हणजे मणिपुरी, कोकणी आणि नेपाळीचा समावेश म्हणजे 3 भाषांचा इथे समावेश करण्यात आला होता. सो नेक्स्ट आता बघू. सो तिसरी घटनादुरुस्ती जी होती भाषेसंबंधी ती 2003 मध्ये झाली आणि 92वी घटनादुरुस्ती होती. सो 92व्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, डोंगरी, मैथाली आणि संताली या म्हणजे 4 भाषांचा इथे समावेश करण्यात आला होता. सो बघा, तुम्हाला नक्की अनालिसिस आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.